आता होमवर्क हा वही पूर्ण करण्यासाठी किंवा शिक्षक शिक्षा देणार आहे, जर होमवर्क कंप्लीट केला नाही त्या उद्देशाने जर केला तर होमवर्क काहीच महत्वाचा नाहीये. आणि जर आपण उद्देश ठेवला की हा जो होमवर्क दिलाय हा माझ्या रिव्हिजनसाठी आहे आणि मला त्याच्यातून 100% काहीतरी बेनिफिट होणार आहे आणि तो मनापासून न बघता केला तर त्या होमवर्कचा निश्चित विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांचं माइंडसेट आहे की होमवर्क हा दिलाय आणि मला हा कम्प्लीट करायचा आहे, मी टायमिंगवर कम्प्लीट करणार. एक वेळ लेट झाला तरी चालेल पण तो मनापासून करणं गरजेचं आहे. आणि पालकांना पण सर कुठेतरी असं वाटतं की माझा मुलगा होमवर्क करतोय म्हणजे लिहित बसतोय म्हणजे तो अभ्यास करतोय. तर हे खरं आहे का? म्हणजे लिहित बसणं म्हणजे अभ्यास आहे का? आता तो काय लिहितोय त्यावर डिपेंड आहे. पण नक्कीच कॉलेजने किंवा क्लासेसने किंवा तुमच्या शाळेमधून जो अभ्यास दिला गेलाय तो लिखाण करणे म्हणजे अभ्यास आहे. जर तो मनापासून दुसऱ्याच्या वहीतून कॉपी न करता लिहित असेल तर. जर तो कॉपी करून लिहितोय तर तो काय अभ्यास नाही.